आणि मी कल्पेश. आता आम्ही आलेलो जू चौपाटीला आलेलो कारण आम्हाला फिरायचं होतं थोडंफार जू चौपाटी. आमच्या इथेच आहे सांताक्रूज मध्ये, पण आम्ही आमच्या इथेच आलेलो जायला. पण काय झालं, काही भरती आल्यामुळे आम्हाला पोलिसांनी सांगितलं की तुम्ही बाहेरच थांबा म्हणून, आतमध्ये जायला अलाव नाही. बोललो आम्ही आता इस्कॉन टेम्पलला जातोय अंधेरी साईडला, जू चौपाटी साईडलाच आहे ते पण, तर आम्ही तिथे जातो. हाय गाईज, आम्ही आता ऑटो रिक्षा पकडली आहे आणि आता चाललो इस्कॉन टेम्पलला. तिथे जाऊन तुम्हाला काय काय आहे इस्कॉन टेम्पलच्या मध्ये काय काय आहे ते दाखवू आम्ही. मी आमची मॅडम कधीपासून मागे लागलेली आमच्या चला इस्कॉन टेम्पलला चला. तर आम्ही आता चाललो फायनली इस्कॉन टेम्पलला. मॅडम म्हणतायत, पृथ्वी मॅडम म्हणतायत की हे तुम्हाला सॉन्ग कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंट मध्ये आणि युट्यूब चॅनलवर. सॉन्ग जबरदस्त वाटतंय असं लोकांना भरपूर प्रतिक्रिया आल्या आमच्या व्हॉट्सअप मेसेजवर, कमेंट्सवर, इंस्टाग्रामवर. सगळ्यांनी आम्हाला खूप चांगलं दुसऱ्या दिल्या, तर तुम्ही जाऊन ते पण पहा की कसं वाटतंय सॉन्ग हे नक्की सांगा आम्हाला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक, शेअर आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला आता तुम्हाला भेटू आम्ही इस्कॉन टेम्पलच्या इथे. फुल चौपाटी फुल गर्दी झाली आहे. बंद केलंय, पाण्याची भरती आली आहे. आम्हाला तिथं त्याच्यासाठी तर आम्हाला इथे पडलं. हे बघा आमचे ऑटोवाले दादा बोलतात भरती आल्यामुळे बस आम्हाला मदत करतात. ऑटोवाले दादा पण आमच्याच गावाले निघाले कोकणातले, तर ते आम्हाला हेल्प करतायत. सांगतायत की कोणतं मुक्तेश्वर देव आहे, मुक्तेश्वर हे मंदिर आहे. ते आम्हाला बोलतात की तिथे जाऊन पण या. धन्यवाद दादा. तुमचं नाव काय? त्याचं नाव आहे समीर गावस्कर ना. चांगले दादा आपले. चॅनलला सबस्क्राईब करा. मॅडम आमचे सगळीकडे प्रचार करते आपल्या चॅनलचा, सगळं सांगते तिकडे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, सर्वांना सांगते. चला हे लाईक दाबा. कोणच आहे का मंदिर ते? मुक्तेश्वर. दादा बोलतात सर्व मंदिर पुन्हा फिरून द्या मला. कसं आहे तुला माहिती सांगायला बरोबर, म्हणजे समजा तिथे आता साईबाबाच्या वरती मंदिर आहे ना, तिथे सर्व संतांचेच ते मंदिर. म्हणजे आम्ही आमच्या इथे जर आमच्या घरातले पाहुणे आले ना, त्या मंदिरला नक्कीच घेऊन जातो आम्ही. दादा बोलताय अमिताभला बघायला गर्दी झाली. अमिताभ बच्चनचा बघायला आहे. दादा आमचं गाणं सॉन्ग रिलीज झालंय, तर ते दादा तुम्ही जाऊन बघा युट्यूब चॅनलवर. दादा म्हणतात हा म्हणा. बोलतात आपण पहिल्यांदाच भेटलोय, हा तुम्ही फेमस नाही तेवढे, आता फेमस होणार. दादा आम्हाला फेमस करणार. काय दादा बरोबर ना? करणार. आपल्या गावालेच आहेत कोकणातले, ते आपल्याला फेमस करणार होते आणि आमचं गाणं पण हिट करणार आहे ते. माझा नंबर घेऊन द्या, तुम्ही पाठवून द्या. हो. आपला खेड रत्नागिरी राजापूरचा आमचा ग्रुप आहे. ठीक आहे सर. फायनली आम्ही पोहोचलो इस्कॉन टेम्पलला. आता आम्हाला दादाचे धन्यवाद आम्हाला सोडल्याबद्दल इथे. दादा चेहरा दाखवा तुमचा, सबस्क्राईब करा नक्कीच. दादांना आम्ही धन्यवाद केला. आता आम्ही इथे पोहोचलो जस्ट. गर्दी आहे इथे. आता आम्ही पोहोचलो इस्कॉन टेम्पलला. तिथे फुल गर्दी झाली आहे, म्हणजे आतमध्ये जायला खूप गर्दी झाली आहे. तरी पण आता आपण चाललोय, बघूया तुम्हाला काय काय तुम्हाला दाखवू शकतो. त्या दादानी पण सांगितलं आम्हाला मुक्तेश्वर देवालय आहे, त्यांचे पण जायचा विचार चालू आहे आमचा. चालू आहे चिकनचं हे फ्रूट पीक ठेवले भगवद्गीतेचे आणि फ्रुट्स वगैरे. हे बघा इथे सगळे भाविक बसलेले आहेत, तर तुम्ही पाहू शकता भाविक बसलेले असताना. आणि आतमध्ये सगळे भजन अर्चा चालू आहे आणि आपण आता देवाचं दर्शन घ्यायला म्हणून चाललोय.
सगळे भाविक गर्दी झाले दर्शन घेण्यासाठी. इथे तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाची मूर्ती आहे. पुढे युद्धाचं म्हणजे रावणाला आणि मारतानाचं हे आहे. आणि असेच चांगले छान वाटतंय. आवाज पण आहे, तापू पण आहे जरा थोडा. तुम्हाला आवाज नीट येणार नाही आमचा, तरी पण ती बघण्याचं हे ठेवा. इथे तुम्ही पण दर्शन घ्या, मी पण दर्शन घेतो. आणि इथे राम आहेत, सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींची प्रतिमा आहे. खूप छान दर्शन झाले इथे माझं पण. आणि तुम्ही पाहू शकता, मी झूम करून तुम्हाला दाखवतो आता. जस्ट तसा पुढे आलो, पुढे पाहतो तर राधाकृष्ण होत्या, राधाकृष्णाची मूर्ती होती. तिथे मी दर्शन घेतलं, तुम्ही पण दर्शन घ्या. तसंच मी पुढे निघाल्यावर तिथे भजन वगैरे सर्व चालू होतं, त्यांचा पण आवाज होता. त्याच्यानंतर पुढे आल्यावर तुम्हाला छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती दिसत असेल आता, ती पण पाहून घ्या. आणि विष्णूजी होते, जे लक्ष्मी त्यांचे पाय दाबत असतानाची प्रतिमा होती. खूप छान होतं हे. मंदिर तुम्ही येऊन बघा. इस्कॉन टेम्पल नाव आहे या मंदिरचं. हे पाहू शकता तुम्ही की खूप छान मंदिर आहे. आतून सगळे भाविक बसले, तर वरतून किती मस्त मुखवटा आहे. सगळं मस्त मंदिर एकदम सोयी काम केलेल्यासारखं आहे. खूप छान मंदिर आहे. इथे आल्यावर जरा थोडी शांतता आहे, नाहीतर तिथे आतमध्ये पुस्तकं दिसतं. इथे तुम्हाला भेटेल भगवद्गीता, सगळं इथे तुम्हाला भेटेल. पुस्तक वगैरे हे काय बोले, हे भगवद्गीता आहे. नाव काय तुमचं? नाव काय? नाव नाही सांगायचं, नाव सांगत नाही. सगळं मोठं आहे मंदिर, हे खूप छान आहे. त्यावेळी धक्काबुक्की होईल. खूप छान आहे. तर हे बाहेरचं सगळं बाहेरच्या साईडलाही ठेवलंय, मी बघू शकतो. सगळं हे असं बनवलेलं आहे. हे बघा, हे बघ इथे कृष्णाच्या मूर्ती पाहू शकता. मॅडम बघतात आमच्या फुल जोश मध्ये. कृष्णाच्या मूर्ती बघा किती छान छान आहे तिथे, कृष्ण देवाचे. हे सगळं फोटो आहेत वरती त्याच्या साईडला. मॅचलेस गिफ्ट बघा, इथे ड्रेस आहेत, कुर्ता, लहान मुलांचे, लेडीजचे पाहू शकता. केक्स पण आहे तिथे बघा, युनिक काय तर नवीन. मॅडम बघा सगळं लक्ष देऊन बरोबर बघते हे सगळं. हाय हाय करू नको काय. इकडे स्पेशल साहेब बघा आमचे स्पेशल केक घेऊन इथे उभे. केक भारी केक ठेवलाय बघ. मॅडम बघतात रिअल केक आहे की खायचं आहे. ते जस्ट बाहेर आल्यावर इथे पण खायची सोय ठेवली आहे इथे. म्हणजे इथे माणूस उपाशी राहू नाही शकत. मंदिरात आल्यावर सगळं तुम्हाला इथे खायचंच भेटणार पहिलं सगळं. मॅडम बोलते इथे खायला आलेत लोक. ते आल्यावर महाप्रसादाची लाईन आहे.
तर महाप्रसादाला लाईनीत तिथे आम्ही आलो आहे. महाप्रसाद घेऊन निघणार. भरपूर भाविक आहे तिथे. भाविकांची रासच रास. हे बघा, इथून जर बाहेर निघालो ना तर समोरच मुक्तेश्वर देवालय आहे. तिथे आपण आता आम्ही चाललोय त्या मंदिरातून त्या मंदिरात ट्रान्सफर. मॅडम आमच्या पुढे गेले. ते चप्पल काढायचे देवालय. चप्पल इथेच काढायची आणि जायचंय. चप्पलची गॅरंटी काय कोण घेणार काय माहिती नाही. बघूया चला. मंदिर आहे बघू शकतो. खूप छान मंदिर आहे. मस्त खूप छान आहे आतून. आणि ही गणपती बाप्पाची दत्तगुरूची आणि हे शिवजीला जल चढवायचं आहे पण त्या आतमध्ये आपल्याला परवानगी नसते म्हणून आतून बाहेरूनच ते जल म्हणजे पाणी चढवू शकता तुम्ही. बघा खूप छान मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. प्लीज सगळ्यांनी येऊन व्हिजिट करा. कल्पेश पाय पडायला गेले आहेत त्यामुळे मी मोबाईल हातात घेतलाय व्हिडिओ करण्यासाठी. इस्कॉन टेम्पल आणि ते मुक्तेश्वर मध्ये खूप छान आहे. मन प्रसन्न होतं. तुम्ही पण एकदा नक्की या, व्हिजिट करा, देवाचं दर्शन करून घ्या. तो वाल्या संगीताने सांगितलं खूप छान मंदिर आहे. आता आम्ही तर जातो सातव्या माळ्यावर. तिथे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत. तिथे हात धुणे पाव धुणे सगळे पुस्तक CCTV लावले तिथे. ज्योतिर्लिंगासाठी पाया पडण्यासाठी लाईन लागली आहे इथे. असं बहुतेक मला वाटतं आतमध्ये लिफ्टने जातात इथे. तर बघू आतमध्ये गेला समजेल. ते दिलंय 7 माला मंदिर दर्शन असं दिलंय लिफ्टसाठी येते. लिफ्ट सेवा बघू शकता. त्याच्यासाठी लाईन आहे. गर्दी लिफ्ट साठी लाईन ठेवली. लिफ्ट साठी 10 रुपये देणे द्यायचे. पुढे जायचं. तू त्यांना बोलते की किती वेळ लाईनीत राहणार उभे. हसते काय बघतं. बोल ना सांग लाईनीत किती वेळ. जेव्हा आपण लाईनीत उभे राहतो तेव्हा आपली प्रतीक्षा पूर्ण होते. तेव्हा आपल्याला देव दर्शन देतो. म्हणून कधी पण लाईनीतूनच जायचं. असं शॉर्टकट नाही शोधायचं. देवासाठी शॉर्टकट कधीच नसतो. तपश्चर्या करत जावी. आता बघा काही लोक बोलतात आपण पायऱ्या चढून जाऊ. पायऱ्या बंद केल्या जाणार का जवळ. तर नाही लिफ्टने जावा. 10 रुपये देणगी देऊन जावा. आली लिफ्ट पण आता त्याच्यात लिफ्ट मध्ये फक्त 4 जण जातात. तर मागचा आमचा बघतो व्हिडिओ कुठच्या ब्लॉगवर टाकणार आहे ते. कल्पेश कनेरी युट्यूब चॅनल या ब्लॉगवर टाकणार. त्याला सांगितलं तर बघ जाऊ तू दिसतोच त्याच्यात. लिफ्टने येताना आपल्या शिड्याने यायचं. बघा तेव्हा लक्ष द्यावं. येताना सर्व शिडीने यायचं. जाताना लिफ्टने जायचं. येताना शिडीने यायचं. फायनली आता फायनली लिफ्टच्या इथे आम्ही पोहोचलोय. चला बघा आता आम्ही दोघं लिफ्ट मध्ये आलो. आता 3 माणसं पोहोचलोय आतमध्ये. वा खूप छान आहे आतमध्ये. 12 ज्योतिर्लिंग हे 7व्या माळ्यावर आहे. 7व्या माळ्यावर भाग्य आमचं हे. 12 ज्योतिर्लिंग आम्ही कधी बघितलं. आज इथेच 12 ज्योतिर्लिंगचं आम्ही दर्शन घेतोय. खूप छान आहे बघा. इथे मंदिरचं पण लिहिलंय सोमनाथ. हे बघितलंच नाही मी. मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथचं मंदिरचं आहे. शंकर पार्वतीचं आहे. भीमाशंकर, काशी विश्वेश्वर आम्ही व्हिडिओ करून घेतोय. त्र्यंबकेश्वर, बैद्यनाथ,
श्री बैद्यनाथ आणि श्री नागेश्वर आणि श्री रामेश्वर आणि श्री कृष्णेश्वर आणि ही शंकर महादेवांची. मॅडम आमच्या पहिल्याच पुढे असतात पाय पडायला. तुम्ही ते समीर आता ऑटोवाल्याने खूप छान माहिती दिली आम्हाला. त्यांनी आता याच्याबद्दल मला माहिती नव्हतं, त्यांनी सांगितलं की तिथे जावा, मंदिर आहे, त्यामुळे आम्ही ते आलो तुमचं दर्शन घ्यायला आतमध्ये आलो. शिवलिंग पे जो दूध चढ़ाए शिव उनका हे लाईनीत सोडतात, लिफ्ट प्रमाणे येतात सर्व लोक इथे. इथे 12 ज्योतिर्लिंग लिंगेश्वर खूप छान मंदिर आहे. तुम्ही खरंच जण या मंदिरामध्ये विजिट करा, दर्शन घ्या. खूप छान, म्हणजे खूप छान आहे, अप्रतिम. आम्ही पण इथे फर्स्ट टाइम आलो आहे. तिला आम्हाला पण माहिती नाही टेम्पल म्हणजे त्याला कधीपासून येऊन वाट बघतात. आता योग टाईम त्यामुळे आहे ना आमचं यायला टाइम होतो. आई करणी देवी गणपती बाप्पा महादेव यांची मूर्ती आहे. जसं हे 12 ज्योतिर्लिंग आहे ना, त्याच्याच समोरच हे इस्कॉन टेम्पल आहे. तुम्हाला दिसत असेल हे बघा इस्कॉन. हे पूर्ण एवढं मोठं मंदिर आहे, ते इथे बाजूलाच आहे याच्या. चला आता आम्ही निघतो इथून. आता आम्ही चाललो दुसऱ्या मार्ग. आता आम्ही खाली आलो सेकंड फ्लोअर म्हणजे 6व्या माळ्यावर. 6व्या माळा पाहतो तर काय आपल्याला खूप छान, मला माहितीच नव्हतं इथे हे पण आहे. खूप छान आहे बघा. दुसरं एक दाखवतो तुम्हाला. गजानन महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे 6व्या माळ्यावर आहे. ते नित्यानंद स्वामी, गगनगिरी महाराज, साईबाबा, श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ आणि श्री जलिंदरनाथ, कानिफनाथ, श्री चौरंगीनाथ, श्री नागनाथ आणि हे भर्तृहरीनाथ, श्री भर्तृहरीनाथ आणि श्री रेवणनाथ आणि हे श्री गहिनीनाथ. आणि इथे साईबाबा यांचा मोठं हे दिले, मूर्ती दिली. हे किती छान वाटतंय, ते खूप छानच वाटतंय. मला वाटलं नव्हतं एवढं असेल इथे 6व्या फ्लोअरला. तेव्हा आमच्या मॅडम असे दर्शन घेतात. आता मी 5व्या माळ्यावर येतोय व्हिडिओ करत. आता इथे मला खूप म्हणजे असं हे बघा, मला वाटलं पण नव्हतं इथे. मला वाटलं फक्त 7व्या माळ्यावरच आहे. बघतो तर आता खाली आल्यावर बघतोय 6व्या माळ्यावर, 5व्या माळ्यावर सगळीकडे आहे. प्रत्येक जेवढे टोटल 7 माळे आहेत. इथे सर्व संतांचं हे दिलंय. हे सर्व संत दिले, सगळ्या संतांची नावं दिलेत, खाली दिले. आता ही नावाचा मुक्ताबाई आहे, चौकामेळ आहे, जनाबाई आहे. बाकीच्यांची नावं नाही दिलेत, वरती लिहिलेत. श्री संत कबीर, नरसिंह मेहता, मीराबाई, रोहिदास, एकनाथ, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास स्वामी, संत झुलेलाल आणि संत रामकृष्ण परमहंस आणि संत जलाराम बाबा याचा. आणि इथे विठ्ठल रुक्मिणीची खूप छान प्रतिमा आहे. हे बघा, मस्त वाटतंय, खूप बघून प्रसन्न झालो. खूप छान दर्शन भेटतंय आज, सगळ्या देवांचं एकसाथ दर्शन. हा 4था माळा आहे ना खालचा. आता आम्ही खाली चाललो 4थ्या माळ्यावर. आता 4थ्या माळ्यावर काय आता आम्हाला माहिती नाही, पण आता आम्ही एक्साइटमेंट मध्ये आहे. तर बघू आपण जाऊन. आता देवींचं दर्शन आहे, देवी आहेत वाटतं सर्व. सुरुवात खूप छान, सर्व मातांचे दर्शन, असं सर्व देवी मातांचं दर्शन आहे. तर तुम्ही पाहू शकता. हे बघा, पार्वतीजींचे श्री शैलपुत्री, श्री ब्रह्मचारिणी,
छान छान आहे बघा. श्री चंद्रघंटा. अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी भारी पडलो. हे सगळे या देवींची नावं वरती लिहिली बघा. जय देवी मातांची नावं पण लिहिली आहेत. देवी जय श्री कात्यानी, श्री कालरात्री बघा, श्री महागौरी, जय देवी जय देवी. श्री सिद्धिरात्री बघा हे बघा, आणि श्री सरस्वती, लाश्रा सरस्वती. आणि हे चारी क्षमले परंतु ना देवी बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही. लाईन सगळी लाईन चालू आहे. पावस लवलाही. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. सर्व देवींचे दर्शन तुम्हाला वरदे तारक संजीवनी. भेटणार आहे. देवी जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून थोडी थोडी भवपा. मी चाललो तिसऱ्या माळ्यावर. आता झाला चौथा माळा. तर चौथ्या माळ्यावर एवढंच देवींचे दर्शन झालं, मातांचं दर्शन झालंय. आता तिसऱ्या माळ्यावर काय ते आम्हाला माहित नाही. आता बघू. अष्टविनायक. हे बघा बघा, गणपती बाप्पांच्या ह्याच्यात गणपती बाप्पा येतात सर्व अष्टविनायक. खूप इच्छा होती, आज माझं अष्टविनायकचं दर्शन पण झालं. मॅडम म्हणतात अष्टविनायक म्हणून आले. आज माझं ब्लूटूथ तोडून टाकणार आहात आज. आता हे मयुरेश्वरी अष्टविनायक, मयुरेश्वर, अष्टविनायक सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर. हे बघा बल्लाळेश्वर. हे आहे श्री वर्धविनायक. त्यानंतर चिंतामणी, चिंतामणीनंतर श्री गिरिजात्मक, श्री विघ्नेश्वर आणि लास्टला महागणपती. आणि सगळं देवींचे गणपती बाप्पा पूर्ण टोटल धाम की. आपल्याला अष्टविनायक बघायची खूप इच्छा झालेली, पण आज आमच्या इथेच मॅडमला बोललो चला आज अष्टविनायक भेटायचं. मला इथेच मला माहिती नव्हतं तिसऱ्या मला अष्टविनायक वाटते. आज मला खूप छान वाटत आहे. माझ्या अष्टविनायक जाण्याची खूप इच्छा होती. आज मला इथे बघ दर्शन, कॅमेरा. आज अष्टविनायक जाण्याची इच्छा होती. अष्टविनायक म्हटल्यावर बरोबर 3 वेळा घंटा वाजला इकडे. आणि आज बघा आता बरोबर पूजा आता हे पूजा चालू झाली आहे. इथे धूप दीप दाखवलंय बघा मस्त छान. खूप छान. ही खूप आरती भेटले आम्हाला आता. चला चला आता आपण दुसऱ्या माळावर काय आहे आम्हाला माहित नाही, तर दुसऱ्या माळावर जातो आणि तेव्हा तुम्हाला दाखवतो काय अजून. खूप छान वाटतंय तेव्हा. त्या समीर गावस्कर दादांचं रिक्षावाले आहेत ना, त्यांचं खूप छान धन्यवाद केले पाहिजे. त्यांनी आम्हाला हे सांगितलं म्हणून आम्ही जिथे आलोय. आता आम्हाला माहिती पण नव्हतं हे की एवढं मोठं मंदिर आहे. 7 माळे आहेत. काहीतरी म्हणजे कसं पुण्य गेल्यासारखं वाटतं. आज काहीतरी चांगलं पुण्य झालं म्हणून आज म्हणून मंदिर भेटलंय बघायला. खूप छान. आणि इथे बघा चालू आहे बघा धूप आरती चालू आहे बघा इथे देवाची, सगळ्या देवांची. तर आता आपल्याला अलाव केलंय इथे व्हिडिओ बनवायला. ह्याच्यासाठी त्यांना आम्ही विचारून परमिशन घेऊन आलोय. हे बघा सगळे देव आहेत इथे लाईनीत, वर आहेत सगळे सगळे देवांचे अवतार, पूर्ण देवांचे अवतार आहेत. विष्णूंचे अवतार आहेत ते बघा खूप छान. आणि इथे विष्णू, इथे बालाजींची प्रतिमा आहे ही चक्क. मस्त आहे, खूप छान आहे. मी दुसऱ्या माळ्यावरून आता खालच्या पहिल्या फर्स्ट फ्लोअरला जातोय. आता बघूया इथे काय. इथे पण आम्हाला माहित नाही, पहिल्यांदाच आहे. तर आपण दर्शन घेऊया. फर्स्ट फ्लोअरला काही सध्या नाही वाटतं, असं वाटतंय. हे फर्स्ट फ्लोअरला काही नाही आहे बघा, खाली आहे पूर्ण. चला आता आपल्या इथे दर्शन झालंय. चला आता आम्ही खाली जातो. तुम्हाला पुढचं काय आहे ते खाली गेल्यावर तुम्हाला समजेल. चला आता आम्ही खालच्या ग्राउंड फ्लोअरला आलोय. 10 रुपये दिले याच्यासाठी लाईनीसाठी. बघा खूप गर्दी आहे. मॅडम म्हणतात पैसे फिटले आमचे. बघा इथे खूप लाईन चालू आहे अजून पण. नमस्कार मंडळी. आज आमचं खूप छान दर्शन झालं. की मगाशी आम्ही पहिलं इस्कॉन टेम्पलला गेलो, त्याच्यानंतर मुक्तेश्वर मंदिरमध्ये गेलो. तर आम्ही आलेलो इस्कॉन टेम्पलला, पण इस्कॉन टेम्पलला आले तर आम्हाला माहिती नव्हतं की
की इथे बाजूला मुक्तेश्वर मंदिर आहे. मुक्तेश्वर मंदिर तर आम्ही ते दादा आहे ऑटोवाले होते आमच्यासोबत आलेले सोडायला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं इथे मुक्तेश्वर मंदिर आहे खूप छान आहे म्हणून, तिथे तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग वगैरे भेटतील बघायला. तर ते फक्त एवढंच बोलले होते, पण 7व्या माळ्यावर होतं हे. तर आम्ही नंतर सगळ्या 7व्या माळ्यावरून सगळे फ्लोर 7वा 6वा 5वा 6वा सगळीकडे नवीन नवीन म्हणजे सगळे देवदेव म्हणजे सगळे देवच होते. ते आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही फुल एक्साइटमेंट. आता हिला अष्टविनायक सारखी माझ्या मागे लागली, अष्टविनायकला जायचं. पण अष्टविनायकला जाता नाही आलं. आता हिला बोलू इथेच अष्टविनायक आहे तर इथेच दर्शन पूर्ण कर. खूप छान वाटलं. अष्टविनायकचं दर्शन झालं, 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. परत आपले सगळे देव आहेत ते साईबाबा, स्वामी समर्थ महाराज, संतांच्या मूर्ती होत्या. खूप छान वाटलं. व्यंकटेश्वरची मूर्ती होती. परत आपले देवी आहेत, नवदुर्गा देवी, त्या देवींच्या मूर्ती आहेत तिथे. सगळे देव मूर्ती सगळे आहेत. तुम्ही या, तुम्ही सुद्धा दर्शन करा. खूप छान वाटलं, मन प्रसन्न वाटलं. तर आम्ही व्हिडिओ करत, आता व्हिडिओला तिकडे मी परवानगी घेतली होती, मी व्हिडिओ करू शकतो का? तर ते बोलले हा ठीक आहे, तुम्हाला करायचं माझं युट्यूब चॅनल आहे, तर मी ते युट्यूबवर सांगू शकतो समजा लोकांना की बाबा हे असं आहे. तर ते बोलले ठीक आहे चालेल करा तुम्ही. तर बाकी असेच व्हिडिओ येत राहणार. आणि पहिलं तुम्ही आमचं सॉन्ग जाऊन ऐका, तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. आता आजूबाजूचा आवाज येणार, इथे गार्डन मध्ये असल्यावर आवाज येणारच, कारण आता इथे काही लोकांना आपण बोलू शकत नव्हते बाबा बंद करा. आम्हाला इस्कॉन टेम्पलला यायची कधीपासून इच्छा होती. मी कधीपासून सांगत होते आपण जाऊया. आज मुहूर्त निघाला आम्हाला. आज मुहूर्त म्हणजे खूप वेळा बोललेली ही मला इस्कॉन टेम्पलला जाऊया, खूप छान असते, ते डान्स बिन्स करतात लोक. मी बोललो ठीक आहे जाऊया करून आम्हाला वेळच नाही भेटला. कामाच्या वेळेत होतो आम्ही. आज बोललो रविवार आहे जरा जाऊन येऊया. आता त्याच्यामुळे बोललो आज ब्लॉगच सुरू करूया आपण आजपासून. बघा देवाच्या कृपेने आज पहिला ब्लॉग चालू झाला. अजून असे ब्लॉग भरपूर येणार आहेत. तर तुम्ही सपोर्ट करा आम्हाला, तर आम्ही अजून चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येऊ तुमच्यासाठी. भरपूर काय काय चांगले सगळे. अजून तुम्हाला सांगायचं झालं तर देवाचं दर्शन एवढं खूप छान पद्धतीने झालं ना, असं कधी मला वाटलं पण नव्हतं की दर्शन होईल, आणि इच्छा पण नव्हती एवढी. ही पहिली गोष्ट म्हणजे देवाचं दर्शन हे देवाच्या इच्छेनुसारच होतं. देव बोलतो बघा लाईनीत राहिलेलो लाईनीत राहिलो बोलते, आम्ही 10 रुपये देऊन द्यायला लागतंय. नंतर गेलो 10 रुपये लिफ्टने गेलोय. कारण बघा ते पण बरोबर होतं, कारण जर लिफ्टने गेलो नाही तर तिकडे येण्या जाण्याची गर्दी होणार, कारण लोक एवढी छोटी शिडी होती तिथे की जास्त आपण येऊ जाऊ शकत नाही, कारण एका साईडला जाणं एका साईडला येणं होणार नाही. तर त्याने त्याच्याप्रमाणे ठेवलं असेल, तर त्यांचा प्रश्न आहे तो. पण ते छान होतं, म्हणजे देणगीप्रमाणे होतं ते. असं नाही की त्यांनी जबरदस्ती काय. आपल्या जे 60 वर्षावरील असेल तर त्यांना, आणि 12 वर्षाच्या खाली आणि 60 वर्षाच्या वरील त्या दोघांना ठेवलं होतं मोफत. बाकी त्याच्या आतमध्ये सगळे 10 रुपये. खूप छान वाटलं. आता आम्ही घरी जायला निघालोय. तर तुम्ही घरी जायच्या आधी एक पहिला प्रश्न सांगतो तुम्हाला की आमचं गाणं कल्पेश कृतज्ञ प्रेमाची गाणी हे गाणं रिलीज झालंय. युट्यूबला जाऊन बघा. बघितल्यानंतर तुम्हाला समजेल गाणं किती अप्रतिम झालंय. भरपूर लोकांनी आम्हाला कमेंट्स मेसेज केले की खूप छान आहे. तर तुम्ही पण जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता आम्ही निघतो आमच्या घरी. आता इथे आम्ही ब्लॉग संपवतोय आणि आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय. चला बंद करतो. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू, अजून काहीतरी नवीन घेऊन येऊ.